नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण या कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगारात होणार थेट वाढ याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मे ते जुलै 2026 तिमाहीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून यामुळे त्यांच्या मासिक पगारात वाढ होणार आहे. महागाई भत्त्यात किती वाढ? ग्राहक किंमत निर्देशांक CPI मध्ये झालेल्या बदलाच्या आधारे महागाई भत्त्यात वाढ निश्चित करण्यात आली आहे. यावेळी DA 25% वरून 25.70% इतका करण्यात आला आहे. जरी ही वाढ फक्त 0.70% वाटत असली तरी ती बेसिक पगारावर लागू होत असल्यामुळे प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात चांगली वाढ दिसून येणार आहे. पगारानुसार किती वाढ होणार? स्केल 1 कर्मचारी मूळ वेतन ₹48,480, वाढ सुमारे ₹435 प्रति महिना. मध्यम श्रेणी कर्मचारी ₹67,160 वेतन ₹701 वाढ, ₹80,560 वेतन ₹719 वाढ. वरिष्ठ अधिकारी ₹93,960 वेतन ₹838 वाढ, ₹1,08,260 वेतन ₹965 वाढ. वेतन करारावर मोठी हालचाल. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 13व्या द्विपक्षीय वेतन करारासाठी चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय पुढील 12 महिन्यांत अंतिम होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे नवीन वेतन करार 1 नोव्हेंबर 2027 पासून लागू होणार आहे. दर 5 वर्षांनी बँक व विमा क्षेत्रात वेतन सुधारणा केली जाते. हा निर्णय भारतीय बँक संघ आणि कर्मचारी संघटनांमधील चर्चेनंतर घेतला जातो. केंद्रीय कर्मचारी वर्सेस बँक कर्मचारी. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बँक कर्मचाऱ्यांसाठी DA वाढ थोडी कमी आहे. केंद्र सरकारने DA 58 वरून 60% केला आहे. बँक कर्मचाऱ्यांना 0.70% वाढ मिळाली आहे, कारण दोन्ही क्षेत्रातील वेतन व DA ठरवण्याची पद्धत वेगळी आहे. 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? मात्र अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत असल्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी 2027च्या मध्यात किंवा 2028च्या सुरुवातीला होण्याची शक्यता. याचा फायदा सुमारे 49 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारक. थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे: बँक DA 25% वरून 25.70%, पगारात ₹400 ते ₹900 पर्यंतची वाढ. 13वा वेतन करार चर्चेत. नवीन वेतन 2027 पासून लागू. 8वा वेतन लागू होण्याची प्रतीक्षा. महागाईच्या पार्श्वभूमीवर ही DA वाढ बँक कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. जरी वाढ लहान वाटत असली तरी मासिक पगारात होणारी वाढ लक्षात घेता ती महत्त्वाची मानली जात आहे. पुढील काळात वेतन करार आणि 8वा वेतन आयोगामुळे आणखी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.